इंदापूर विधानसभेमध्ये निवडणुकीचा आखाडा तापलेला आहे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे आता 7व्यांदा निवडणूक लढत आहेत. भाऊ, यंदाची निवडणूक किती महत्त्वाची असणार आहे? नाही, आता इंदापूर विधानसभा आणि महाराष्ट्रातली विधानसभासुद्धा ह्या निवडणूक आता फार ऐतिहासिक झालेली आहे. दूरगामी परिणाम ठरणारी ही निवडणूक आहे आणि सर्व धर्म समभाव, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. शेतकऱ्याच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे, उद्योगधंदे वाढवणारं सरकार आलं पाहिजे, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन निर्माण झालं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला आपलं सरकार आहे असं वाटलं पाहिजे. यासाठी लोकांना बदल हवा आहे आणि मला असं वाटतं पर्याय हा फक्त महाविकास आघाडीचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल. इंदापूर तालुक्यामध्ये जे एकंदर चित्र मला दिसतं आहे ते या तालुक्यामध्ये जे काही राजकारण गेल्या 4-8 दिवसामध्ये चाललेलं आहे की जसं पवारसाहेबांना महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटायच्या वेळेस एकटं पाडलं आणि ज्यांना ज्यांना पवारसाहेबांनी सगळं काय दिलं ते पवारसाहेबाला सोडून गेले, तीच अवस्था माझी इंदापूर तालुक्यामध्ये काही आमच्या विरोधकांनी केलेली आहे. माझ्या जवळचे कार्यकर्ते ज्यांना 20-20 वर्ष आम्ही पदं दिली, काही घरातले आहेत, काही आजूबाजूचे आहेत, काही बाहेरचे आहेत, त्यांना समाजामध्ये मोठं केलं, त्यांना अधिकार दिले, त्यांच्या ओळखी करून दिल्या. आज ही सगळी माणसं, सगळी नाही ठराविक माणसं आज आम्हाला निवडणुकीच्या ऐन तोंडावर सोडून गेले. आता प्रश्न असा पडला आहे की जेवढं काय माझ्याकडे होतं तेवढं मी सगळं दिलं ह्यांना. आता ह्याच्यापेक्षा मी काय देणार त्यांना सांगतो. आता माझ्याकडे द्यायसारखं राहिलेलंच नाही काय. आता माझ्याकडे देण्यासारखं काय राहिलं नाही म्हटल्यानंतरही मला माणसं सोडून गेली. आता माझ्या मागं फक्त जनताच राहिली. आता जनतेला माझ्याशिवाय पर्याय नाही, मला जनतेशिवाय पर्याय नाही. आता त्यामुळे आम्ही दोघंच आहोत आता तालुक्यामध्ये, जनता आणि मी आणि जनता. त्यामुळं मला असं वाटतं की मला खूप टार्गेट केलं ह्याच्यामध्ये, मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. दर निवडणुकीला माझ्या निवडणुकीला मी टार्गेट होतोच. मलाही कळलं नाही मी इतका वाईट माणूस आहे का. आम्ही कधी कोणाला शिवी देतो का, आम्ही कधी कोणाला शिवराळ भाषेत बोलतो का, आम्ही कधी सत्तेची मस्ती डोक्यात शिरून दिली का, आम्ही कधी चुकीचं वागलो का, आम्ही कधी वादग्रस्त स्टेटमेंट्स केले का, आम्ही कधी कोणावर अन्याय केला का. मग आम्ही एवढं सगळं प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने काम करत असताना का बरं दरवेळेस अशा प्रकारचं टार्गेट केलं जातं. मला असं वाटतं की हर्षवर्धन पाटील हा ह्या सगळ्यांना एक मोठा अडथळा आहे आणि तो अडथळा कायमचा दूर झाला पाहिजे. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही पाहिजेल तसं या तालुक्यामध्ये आम्ही काम करू शकतो, वागू शकतो. आणि मग हा सगळा तालुका जो मोठ्या भाऊंनी उभा केलेला आहे, घोलपसाहेबांनी उभा केला, पवारसाहेबाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. आम्ही पण 40 वर्ष राजकारण करताना आम्ही पण एक मोठी टीम तयार केलेली आहे. ही उद्ध्वस्त करायची. उद्ध्वस्त करून मग 10 वर्षात बघितलं आपण मलिदा गँग, भ्रष्टाचार, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्या सगळ्या मला वाटतं लोकांच्या समोर आहेत किती अन्याय झाला. आणि म्हणून जनतेला वेटीस धरून राजकारण करणारी माणसांची प्रवृत्ती ह्या तालुक्यामध्ये वाढायला लागलेली आहे. ती जनतेला नको आहे. म्हणून मला टार्गेट केलं. कोण टार्गेट कोण करतं आहे? कारण 1995 पासून तुमचा आणि अजित पवारांचा विळ्या भोपळ्याचा संघर्ष महाराष्ट्र पाहतोय. 24मध्ये देखील तीच पुनरावृत्ती दिसते. टार्गेट नेमकं कोण? तुमचा रोग कोणावर आहे? माझा रोग काय, अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता अध्यक्ष आहेत आणि ते नेहमीच म्हणजे आम्ही एकत्र होतो तरी त्यांचा त्रास होता, आम्ही युतीत गेलो तरी त्यांचा त्रास होता, आम्ही आघाडी सरकार महाराष्ट्रात 15 वर्ष आणलं, कॅबिनेटला आमच्या मांडीला मांडल्यावर बसायचे, तिथनं बाहेर उठले की आमचा त्रास चालूच असायचा. म्हणजे काय माहीत नाही त्यांचं माझ्याबद्दल एवढं प्रेम का त्यांना येतं सांगतो. पण दरवेळेस मात्र हा तिथून त्रास होतो आम्हाला. आणि मग त्यांची खाली जी ही यंत्रणा आहे खाली आत्ताचे सध्या आमचे विरोधक जे आहेत आमच्या विरुद्ध उभा राहिलेले, ही सगळी त्यांची माध्यमं आहेत म्हणजे मला त्रास देण्याची. आता कारण मलाही माहीत नाही हे का त्रास देतात, कारण त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे, माझा मतदारसंघ वेगळा आहे, पण त्रास होतो. आणि आता जास्त त्रास का वाढला तर अख्खं पवार कुटुंब माझ्या मागं उभं राहिलेलं आहे. बरोबर. त्यामुळं कदाचित त्यांना ते सहनच होईन असं वाटतं मला. आता त्यात माझा काय दोष आहे? पवारसाहेबांनी मला बोलवलं, जनतेने सांगितलं आपण तुतारी घ्या, पवारसाहेब पक्षात जा, कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, आम्ही निर्णय घेतला, साहेबांनी तिकीट दिलं आणि अख्खी पवार कुटुंबाची सगळी यंत्रणा जी आहे ती सगळी माझ्या कामासाठी लागलेली
आपण बघितलं श्रीनिवास पवार असतील, राजेंद्र पवार असतील, रोहितदादा असतील, सुप्रियाताई असतील, शर्मिला वहिनी असतील, नंदाताई वहिनी असतील, त्या ही सगळी मंडळी जी आहेत, ही सगळी मंडळी आता आमच्या प्रचाराला लागलेली आहेत आणि काही करून इंदापूरचं सीट आपण निवडून आणायचं. कदाचित पवार कुटुंब माझ्या मागं का उभं राहिलं हे कदाचित काही लोकांना सहन झालं नसेल, असं पण असू शकतं. नेते सोडून गेले, मी त्या मुद्द्यावरती येतो. तुम्ही आता बोलला की नेते सोडून गेले आणि पवार कुटुंब माझ्या पाठीमागे उभं राहिलं. नेते सोडून गेल्यामुळं तुमचा फायदा झाला की तोटा झाला, व्यक्तिशः काय वाटतंय? मला असं वाटतं की जे नेते सोडून गेले, मी नम्रपणानं सांगतो, त्यांना द्यायचं काय राहिलं होतं सांगा. माझ्याकडे जेवढं होतं तेवढं सगळं मी त्यांना दिलं. खूप त्रास झाला मला, खूप सहन केलं मी श्रद्धा आणि सबुरी घेऊन राजकारण समाजकारण करतो. मी कधी वेडावाकडा कधी बोलणारा माणूस नाही. एवढं सगळं देऊनसुद्धा तुम्ही जर मला सोडून जाता, आता द्यायचं काय राहिलं आहे? त्यामुळं लोकांच्या नजरेसमोर ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि हे सोडून गेल्यामुळं गावोगावची जनता मला भेटून सांगायला लागली, भाऊ तुम्ही एकटं नाही, आम्ही तुमच्या मागं आहे. त्यामुळं हे सोडून गेल्यामुळं इंदापूर तालुक्यातली तमाम जनता, तमाम तरुण वर्ग हा माझ्या पाठीशी उभा राहतो आहे. हे चित्र मला पाहायला मिळतं आहे. जसं पवारसाहेबाला सगळे सोडून राज्यामध्ये गेले आणि सामान्य माणसं पवारसाहेबाच्या मागे उभी राहिली, तशी काही प्रमाणात का होईना परिस्थिती माझी इंदापूर तालुक्यात झालेली आहे. आणि त्यामुळं मला वाटतं लोक भावनिक आहेत, लोक खूप भावनिक झालेले आहेत. एका बाजूला भावनिक झाली, दुसऱ्या बाजूला चीड निर्माण झाली, तिसऱ्या बाजूला राग निर्माण झाला, चौथ्या बाजूला इरस निर्माण झाली. कारण समाज उघड डोळ्याने बघतो ना. आणि मग तुम्हाला जायचंच होतं, समजा मला सोडायचंच होतं, तर 6 महिन्यापूर्वी जायचं. तुम्ही माझ्या प्रचारामध्ये, तुम्ही माझ्यावर सभा करताय, तुम्ही माझ्यावर बैठका करताय, तुम्ही माझ्या मेळाव्याला येत आहे, तुम्ही फॉर्म भरायला येत आहे. असं काय घडलं ह्या 5-7 दिवसामध्ये की तुम्हाला मला सोडून जावं असं वाटलं? हे कोण सूत्रधार आहे ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी करून द्यायला? ते लोकांनी ओळखलेले आहे. आता काय लोक भावनिक झालेत, लोकांनी सगळं ओळखलं. 2 पराभवाचा वाचपा या निवडणुकीत काढला जाईल? 100% 2 निवडणुकीमध्ये माझ्याबद्दल जो पराभव झाला तो लोकांच्या मनामध्ये शिरले आहे की आपण चांगल्या माणसाचा पराभव केला, आपण कमी पडलो. 10 वर्षाचा अन्याय लोकांच्या समोर आहे, 10 वर्षाचा भ्रष्टाचार लोकांच्या समोर आहे, 10 वर्षाचं प्रशासन खिळखिळं झालेलं आहे हे हस्तक्षेपामुळं. अधिकारी चांगले आहेत, माझा अधिकाऱ्याबद्दल दुमत नाही, शेवटी दे आर लॉयल टू चेअर. पण त्याचा म्होरक्या जर बरोबर नसेल तर अधिकारी कसं काम करणार? आणि त्यामुळं लोक त्रासून गेलेले आहेत, कंटाळले आहेत. लोक, सामान्य माणूस तो बिचारा काय करेल? गरीब माणूस आहे तो मतदानाच्या व्यतिरिक्त काय करू शकतो? तो वाट बघतो 20 तारीख कधी येते आणि आपण भाऊला कधी मतदान करतो. त्यामुळं विजय हा निश्चित होईल. लोक ठाम उभा राहतील माझ्या मागं आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल. इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधीसुद्धा महाविकास आघाडीचा आणि पवारसाहेबांच्या विचाराचा निवडून येईल. इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी कॅबिनेटमध्ये दिसेल मग? ठीक आहे, तो माझ्या हातातला अधिकार नाही आहे. माझं एकच काम आहे की जनतेला भेटणं, जनतेला पटवून सांगणं. आपल्याला तालुक्यातली विकासाची कामं करायची आहेत, शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, इंडस्ट्रीचा प्रश्न आहे, शैक्षणिक संकुल उभा करायचे आहेत, आपल्याला खूप कामं करायची आहेत. हे करायचे असेल तर सरकार आपलं पाहिजे आणि सरकार आपलं आले की आपोआपच प्रतिनिधी आपला असला की सगळी कामं होतील. हा अनुभव लोकांनी 14पर्यंत घेतलेला आहे. त्यामुळे ते होईल असं मला वाटतं लोकांच्या कामासाठी. विरोधकांकडून सध्या एक कलमी कार्यक्रम सुरू आहे, लाव रे तो व्हिडिओ. जिथे जाईल तिथे व्हिडिओ लावले जात आहेत. आता असे अनेक व्हिडिओ लावण्याची पण गरज नाही, प्रत्येकाच्या मोबाईलवरती व्हिडिओ आहेत. सांगतो म्हणजे लोकप्रतिनिधी कसा सुसंस्कृत असला पाहिजे, विचारी असला पाहिजे, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याची काम करण्याची पद्धत ही लोकशाहीमध्ये तुम्ही कोणीतरी एक वेगळे आहात म्हणून लोक तुम्हाला निवडून देतात ना. बरोबर. नाही तर मग सामान्य माणसं पण आमदार होऊन गेली असते ना. कोणी उभं राहिलं असतं आमदारकीला? आज 5.5 लाख लोकसंख्या आहे, 3,41,000 मतदान आहे. अर्ज किती आले? 24 अर्ज आले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण एवढ्या सिलेक्टेड लोकांमधून आपण एखाद्या पदासाठी उभा राहतो किंवा पद मिळतं, त्यावेळेस आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. ते दुर्दैवाने होत नाही. संस्कृती जी आपल्याला दिलेली आहे ती पाळली जात नाही, प्रोटोकॉल पाळला जात नाही आणि त्यामुळं लोक हवालदिल झालेले आहेत.
लोकांना हे नको आहे. आता लोकांना बदल पाहिजे. शेवटचा प्रश्न की आता प्रचाराची रणधुमाळी संपायला फक्त 72 तासाचा अवधी आहे. 72 तासांनी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या 72 तासामध्ये इंदापूरमध्ये कुठल्या बड्या नेत्यांच्या तोफा आता काढणार आहेत? आज डॉक्टर अमोल कोल्हे खासदार येणार आहेत. ज्या डॉक्टर अमोल कोल्हे खासदारांना अजितदादा पवार असे म्हणाले होते की तू कसा निवडून येतो ते बघतो मी, दम दिला होता. ते खासदार दुसऱ्यांदा झाले. ते माझ्या प्रचाराला आज येणार आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे ह्या लोकप्रिय खासदार आमच्या भागातल्या 4 वेळा ते निवडून आलेले आहेत. त्यांची सभा होणार आहे. आमचे शेजारचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब आहेत, ते येणार आहेत. उद्या प्रांत अध्यक्ष जयवंतराव पाटील येणार आहेत. पवारसाहेबांची उद्या संसरला सभा होणार आहे. 18 तारखेला सांगता सभा पवारसाहेबांची इंदापूरला होणार आहे. अंतुर्ण्याला सभा होणार आहे. भिगवणला सभा होणार आहे. अशा साधारणतः 6-7 सभा होणार आहेत आणि त्याला आमच्या पक्षाचे प्रमुख लोक येणार आहेत. शेवट एक प्रश्न वाढवतो, तुम्ही मुद्दा मांडला म्हणून, की अजित पवारांनी अमोल कोल्हेंनाच म्हटलं नव्हतं तर अजित पवारांनी विजय शिवतारेंनाही म्हटलं होतं कसा निवडून येतो बघतो. अशोक पवारांबाबतही ते बोलले होते. आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. आता मात्र ते अजित पवार आक्रमकतेने दिसत नाहीत किंवा ते बोलत नाहीत. कारण मी तुम्हाला हा प्रश्न काय विचारतोय तर 95 पासून तुम्ही दोघं विळे भोपळे नात्यासारखे वागलेले आहात किंवा तुमच्यातले ते महाराष्ट्र बघतोय. कसं बघताय आता अजित पवारांच्या भूमिकेकडे? असं असतं शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण कसं वागतो. चांगलं वागलं तर त्याची परतफेड आपल्याला चांगलीच मिळते. आपण वाईट वागलं तर ते वाईट वागण्याची पण परतफेड आपल्यालाच होते. आपण दुसऱ्याबद्दल वाईट चितलं तर कालांतरानं ते वाईट चितणं आपल्या बाबतीमध्ये सुद्धा घडू शकतं. तशी परिस्थिती आता त्यांची झालेली आहे. त्यामुळे दुसऱ्याला पाडण्यापेक्षा आता आपलं स्वतःचं काय आहे हे विचार करण्याची वेळ आता जनतेनं आणून दिलेली आहे. त्यामुळे जनता ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे बघत असते. त्यामुळं मला असं वाटतं ते माझ्या बाबतीत पण एकदा सभागृहात बोलले होते की ज्यांनी आमची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक बरखास्त केली त्यांना मी ह्या सभागृहात येऊन दिलं नाही आणि मी त्यांना इंदापूरला पाडलं, असं ते विधानसभेत सुद्धा एकदा बोलले होते माझ्या बाबतीत सुद्धा. ते रोजच सगळ्या बाबतीत असं बोलतात. आता इतकं पाडापाडीची भाषा त्यांनी वापरल्यामुळं त्यांच्या तालुक्यातले मतदार विचार करतायत की आता कोणाला पाडायचं. बरं, तर हे होते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील. देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर.